डोंबिवलीच्या नेवाली नाका परिसरात रस्त्यावर पाणी साचले त्यामुळे बदलापूर कटई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचले आणि पाणी साचल्यामुळे हा संपूर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अगदी काही तासांच्या पावसामध्ये या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता जलमय झाला असल्याचे देखील पाहायला मिळते। नेवाली नाका परिसरात रस्त्यावरती पाणी साचलं असल्याचे देखील आपल्याला बघायला मिळते। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, आपण पाहतोय हा संपूर्ण रस्ताच आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत का? नक्कीच आपण जर बघितलं मागील 2 ते 3 तासांपासून कल्याण शहर असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका आता काटेहून नेवाली नाकाकडे म्हणजेच जो मुख्य रस्ता आहे बदलापूर अंबरनाथकडे जाणारा तो संपूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे। गुडघ्याभर इतकं पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे, तर अनेक गाड्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। आपण जर बघितलं समोर गुडघ्याभर इतकं पाणी या रस्त्यावर साचल्यामुळे वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मात्र पालिकेचे कोणतेही कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी कोणतेही कर्मचारी आपल्याला दिसत नाही। संपूर्ण जर रस्ता जर आपण पाहिला बदलापूरकडे किंवा डोंबिवलीकडे जाणारा दोन्ही बाजूचा रस्ता हा जलमय झाला आहे आणि या गुडघ्याभर पाण्यातून हे वाहन चालक आपली वाहनं काढत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास त्यांना होत आहेत। पुढे जर आपण बघितलं नेवाली नाकावर वाहतूक ठप्प करण्यात आले, कारण की वाहतूक विभागाने पुढे जाण्यास मनाई केली आहे की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलं आहे, त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण रस्ता हा जलमय झाला असून पालिकेकडून कोणतेही कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठी अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि असाच जर पाऊस राहिला तर हा संपूर्ण जो रस्ता आहे त्या अनेक भागांमध्ये पाणी देखील शिरू शकतो। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय डोंबिवलीच्या नेवाली नाका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। काहीशा प्रमाणामध्ये जर पाऊस थांबला तर त्यानंतर उपाययोजना केल्या जाणार आहेत। कल्याण पूर्व या ठिकाणच्या अडवली ढोकळी या परिसरामध्ये साई विहार संकुलाच्या तळमजल्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे। तर नाले सफाई न झाल्यानं गटाराचं पाणी सोसायटीमध्ये 10 फ्लॅटमध्ये शिरलेलं आहे। फर्निचर आणि घरगुती वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे। पावसाचा जोर कायम राहिला तर रात्रभरात कमरेपर्यंत पाणी साचण्याची भीती निर्माण झाली आहे। अनेकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। कल्याण पूर्व या ठिकाणच्या साई विहार संकुलाच्या तळमजल्यावरती पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी बादलीच्या सहाय्यानं घरातून पाणी बाहेर काढण्याची वेळ या नागरिकांवरती आलेली आहे आणि त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। रस्त्यावरतीही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, शिवाय घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतोय।